युवासेना ठाणे लोकसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी आणि युवा सैनिकांची अत्यंत महत्त्वाची बैठक युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणे येथील अनंत बँक्वेट्समध्ये पार पडली। या बैठकीत पक्ष संघटन आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने युवा सैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी पूर्वेश सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधला। लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून खासदार नरेश म्हस्के यांना सर्वाधिक लीड मिळवून देण्यात युवासेनेचे मोठे श्रेय आहे। विधानसभेच्या निवडणुका येत आहेत। मागील 2.5 वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यातील प्रत्येक भागाचा विकास केला। मुख्यमंत्री महोदय 18 तास काम करतात। 2.5 वर्ष त्यांनी आपल्याला ताकद दिली। आता त्यांच्यासाठी प्रत्येक युवा सैनिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले पाहिजे, असं आवाहन युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी युवा सैनिकांना केलं आहे। यावेळी युवा सेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लाडगे, विराज निकम, युवासेना कोर कमिटी सदस्य स्वप्नील लांडगे, सिद्धार्थ पांडे, सिद्धेश अभंगे, युवासेना ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, ओवळा माजीवाडा विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साळवी, कोपरी पाचपाकाडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने, युवती सेना कोर कमिटी सदस्य पूजा लोंढे, क्षितिजा कांबळे, श्वेता सुयोग आणि श्वेता म्हात्रे त्यांच्यासोबतच युवासेना पदाधिकारी आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर निवडणुका कशामुळे रद्द झाले याचं कारण आम्हालाही आजपर्यंत कळलेलं नाही आणि मी सर्वप्रथम उच्च न्यायालयाचे मनापासून आभार व्यक्त करतो की जी सिनेटची निवडणूक रद्द करण्यात आली होती ती सिनेटची निवडणूक त्यांनी मान्य केलेली आहे आणि ती उद्याच्या दिवशी ती करण्यात सुद्धा येणार आहे। मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की युवा सेनेच्या वतीनं ह्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकही उमेदवार दिला नव्हता आणि आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ज्या पद्धतीनं आता राजकारण टाकलेलं आहे आम्ही एबीव्हीपीला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की 10 पैकी 10 उमेदवार हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे या सिनेटच्या निवडणुकीमध्ये निवडून यात असं आहे की जर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे सर्व सुशिक्षित मतदार आहे तर त्यांना सगळं त्या सिनेटचे जो इलेक्टोरल रोल असतो त्याच्यामध्ये घोळ करायची काय गरज होती। 2-2, 3-3 वेळा त्यांनी सगळा हा घोळ केल्यानंतरच ही निवडणूक अशी पुढे ढकलण्यात आली होती। असो, संजय राऊत साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि इतक्या मोठ्या नेत्यावर मी टीका करणं मला काही योग्य वाटत नाही। आमच्या नेत्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी परवाच त्यांच्याबद्दल सांगितलं आहे, मला काही ती गोष्ट या ठिकाणी रिपीट करायची वाटते। अधिकार हे युनिव्हर्सिटीकडे असतात, ह्याचं काही सरकारशी संबंध नसतो। काही जर टेक्निकल अडचण असली की त्या ठिकाणी सरकार त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करत असते, काहीतरी त्याच्यामध्ये गोंधळ असेल ज्याच्यामुळे सरकारने त्या ठिकाणी त्यांचं नोटिफिकेशन दिलं। शिवसेनेचे जितके उमेदवार लढतील त्या प्रत्येक ठिकाणी युवासेनेचा युवा सैनिक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे आणि राज्यामध्ये युवकांची आज गरज आहे त्याच दृष्टिकोनातून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भविष्यामध्ये युवा सैनिकांना सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संधी देतील आम्हाला अनेक युवा सैनिक आहेत जे अतिशय चांगलं काम या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये असेल शहरामध्ये असेल ते करत आहेत आणि अशा युवा सैनिकांना संधी मिळायला हवी यासाठी युवासेनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी नक्कीच त्यांच्यासाठी प्रयत्न करतो। महाराष्ट्रामध्ये जितक्या विधानसभे आहेत त्या प्रत्येक विधानसभेमध्ये अशाच पद्धतीने युवासेनेचे मेळावे गेल्या अनेक महिन्यांपासून मी सुरू केलेले आहेत आणि आजपासून त्याचं सुरुवात आमच्या होमग्राऊंड पासून मी केलेली आहे। असंच येणाऱ्या 15 दिवसांमध्ये एकूण 100 विधानसभेमध्ये मी युवासेनेचे मेळावा घेऊन युवा सैनिकांना भेटण्यासाठी जातो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या जनकल्याण कार्ड योजनेला महिला भगिनींची उसळली गर्दी. आमदार केळकर यांची या उपक्रमाच्या माध्यमातून माता भगिनींना अनोखी भेट. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या महिला विकास परिवार या संस्थेच्या माध्यमातून 1 सप्टेंबर रोजी जनकल्याण कार्ड योजनेचा शुभारंभ हजारो महिलांच्या उपस्थितीत केला. या योजनेत ज्या महिलांकडे हे कार्ड असेल त्यांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानांमध्ये खरेदी केल्यास खरेदीवर 15 ते 50% पर्यंत सूट मिळणार आहे. आमदार केळकर यांनी या जनकल्याण कार्डचे वाटप दुसऱ्या टप्प्यात काल ठाण्याच्या महाजनवाडी हॉलमध्ये केले. महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार, उमेश चोणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जवळजवळ 2000 महिलांना काल जनकल्याण कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, व्यापारी आघाडीचे मितेश शाह उपस्थित होते. आज जागतिक कन्या दिन आहे आणि या दिवसाचं महत्त्व समोर ठेवून ठाणे शहरामधल्या आमच्या महिला शक्तीला आम्ही जनकल्याण कार्डाचं वाटप केलं आहे. 1 सप्टेंबरला याची आम्ही सुरुवात केली. 2500 महिलांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात केली. जनकल्याण कार्ड याचा अर्थ 80 आस्थापनांची यादी त्यांच्याकडे आहे की ज्या दुकानामध्ये मग ते साडी, ड्रेस मटेरियलपासून ते फुटवेअरपर्यंत की त्या ठिकाणी हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना 15% ते 50% सवलत मिळणार आहे. महिला विकास परिवारच्या सदस्य ज्या होतात त्यांना हे जनकल्याण कार्ड महिला शक्तीसाठी आम्ही ही एक वेगळी आगळी योजना आहे. अनेक उपक्रम जसे आम्ही महिला विकास परिवारतर्फे करतो त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि आमच्या या महिला भगिनींसाठी ही अनोखी भेट आहे की जी भेट वर्षभर हे कार्ड चालेल, त्याच्यानंतर पुन्हा ते नूतनीकरण त्याचं करता येईल. आमची ही बांधिलकी आहे. आम्ही देखील शासनाबरोबर शासनाच्या माध्यमातून जशा निरनिराळ्या महिलांच्याकरता योजना आणल्या जात आहेत. आत्ताच जशी लाडकी बहीण योजना आली आणि त्याचा या जिल्ह्यातल्या 13 लाख भगिनींनी आत्तापर्यंत त्यांनी फॉर्म भरून लाभ घेतला. तर आम्ही आमची बांधिलकी महिला विकास परिवार म्हणून ठेवून या शहरामधल्या महिला भगिनींसाठी ह्या एक अभिनव असा उपक्रम जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून आणला आणि आजपर्यंत 6000 महिला भगिनींकडे हे जनकल्याण कार्ड पोहोचलेलं आहे. मुंबई महानगर प्रदेशात उद्योग वाढीसाठी प्रचंड क्षमता असल्याने हा प्रदेश आर्थिक तंत्रज्ञानामध्ये देशाची राजधानी होऊ शकते आणि त्यासाठी आवश्यक असलेले निर्णय राज्य सरकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी मुंबई विमानतळावरती महिनाभरात प्रायोगिक तत्वावरती विमाने उड्डाण करतील आणि वाढवण विमानतळाचंही काम सुरू होईल, असं त्यांनी नमूद केलं. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगर क्षेत्रात राबवण्यात येत असलेले प्रकल्प आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबतची माहिती दिली. विविध उपकरणांमध्ये चिपचा वापर केला जातो. या चिपच्या निर्मितीचा देशातील पहिला उद्योग मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरू होत आहे. याशिवाय इतर क्षेत्रातील उद्योगही राज्यात येत आहेत. याचा अर्थ राज्यात उद्योग वाढीसाठी प्रचंड क्षमता असून या उद्योग वाढीसाठी काही निर्णय घेतले आहेत, असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आणि आता ठाण्याच्या त्याबरोबरच समृद्ध महाराष्ट्राचे एक स्वप्न पाहणारे आणि त्याकरता अहोरात्र मेहनत घेत कार्य करणारे जनतेच्या मुख्यमंत्री माननीय आमदार प्रताप सरनाईक यांनी 28 सप्टेंबर ते दिनांक 30 सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाचं आयोजन केलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदर येथे हा कार्यक्रम दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत पार पडणार आहे. मीरा भाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे. मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणामध्ये या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून शहरात उत्साहाचं वातावरण आहे. या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनास प्रमुख प्रवचनकर्ते म्हणून श्री श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज उपस्थित राहणार आहेत. 3 दिवस त्यांचं प्रवचन होईल. तर तिसऱ्या दिवशी पु बालयोगी श्री सदानंद महाराज, अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोसले सदन पीठाधीश्वर जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य,
विद्याभास्करजी महाराज अनंतश्री विभूषित श्री पश्चिमानाय द्वारशारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज, स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, कोषाध्यक्ष राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या, गजानन ज्योतिकर गुरुजी अयोध्या, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा पुरोहित आदींसही या संमेलनामध्ये प्रवचन होणार आहे. मीरा भाईंदर मधील सर्व नागरिकांनी आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच जगद्गुरु शंकराचार्यांच्या उपस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भागवत सत्संगाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सनातन राष्ट्र संमेलन अशा प्रकारे त्या संमेलनाचं आयोजन असणार आणि त्या ठिकाणी जे गोविंदगिरीजी महाराज आहेत ते अयोध्येच्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि कोषाध्यक्ष आहेत अयोध्येतील राम मंदिराचे. त्याचबरोबर वासुदेवाचार्य विद्याभास्कर महाराज पण या ठिकाणी येणार आहेत. त्यांचंही फार मोठं योगदान आहे आणि जे आपले ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे गुरु म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते परमपूज्य बालयोगी सदानंद महाराजांची उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर आमचे राम मंदिराचे प्रमुख पुजारी असलेले गजानन ज्योतिकर गुरुजी यांच्या हस्ते पूजा अर्चाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला नाही. प्रामुख्यानं ज्यांना आपण दूरचित्रवाहिनी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ज्यांना बघतो, विविध चॅनलच्या माध्यमातून ज्यांना दाखवलं जातं ते श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचं 3 दिवसाचं 28, 29 आणि 30 दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रवचन होणार आहे. वृंदावनावरून खास या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये या प्रवचनाच्या माध्यमातून लोक येणार आहेत. पहिल्यांदाच मीरा भाईंदरमध्ये एक वातानुकूलित 40 ते 50 हजार आसन क्षमतेचं असं डोम तयार आम्ही करतोय आणि त्या डोमच्या माध्यमातून ह्या प्रवचनाची आनंद ह्या सर्वसामान्य भक्तगणांना लुटता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे 30 तारखेला सायंकाळी 7 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहून सगळ्या मान्यवर साधू संतांचं त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करतील. त्यांचा आदरांत सन्मान केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन हे मीरा भाईंदर आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातला उद्देशून जनतेला होणार आहे. बिल्कुल बहुत ही भव्य आयोजन कार्य सम्राट आमदार माननीय प्रताप सरनाईक जी के नेतृत्व में आयोजित किया जा रहा है. भगवत सत्संग व सनातन राष्ट्र सम्मेलन जो कि हमारे बहुत ही बड़े भगवत कथाकार श्री अनिरुद्धाचार्य जी महाराज, जो कि महाराष्ट्र मुंबई में पहली बार उनका आगमन हो रहा है कथा करने के लिए. 3 दिन का वो भगवत सत्संग करेंगे और उसी के साथ तीसरे दिन जो 30 तारीख को सनातन राष्ट्र सम्मेलन, जो कि देश के तमाम बड़े संत आके आशीर्वाद देंगे. आशीर्वाद कार्य सम्राट आमदार प्रताप सरनाईक जी को, हमारे महाराष्ट्र के लोक लाडले हमारे धर्मवीर मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहब को देंगे. और बहुत ही भव्य तरीके से आयोजन हो रहा है. हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे मैदान इंद्रलोक भाईंदर पूर्व में आयोजित हुआ है. बहुत ही अच्छे तरीके से वहाँ पे वेल ऑर्गेनाइज्ड कार्यक्रम हम सभी लोगों ने किया है. वहाँ रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईड यांनी आपल्या देणगी प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेची घोषणा जाहीर केली. यामध्ये नीती फाउंडेशन वृद्धाश्रम येऊर येथे 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. तर या कार्यक्रमास उदार पाठिंबा लाभला तो हिंदुस्तान युनिलिव्हर आणि योगेश रकटे यांचा. यावेळी योगेश रकटे हे आपल्या कुटुंबियासमवेत उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे संयोजक रोटेरियन चेतन जगताप यांनी केले. रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईडच्या या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये अध्यक्ष युवराज शिधये, कोषाध्यक्ष मंदार पंडित, उपाध्यक्ष मृषद बोरा, भावी अध्यक्ष विभावरी मणी, क्लब संचालक आणि सदस्य देखील येथे उपस्थित होते. या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. तर हिंदुस्तान युनिलिव्हरच्या दयाळूपणाशिवाय आणि आमच्या समर्पित टीमशिवाय हा प्रकल्प शक्य झाला नसता असं मनोगत देखील यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं. नमस्कार. मी युवराज शिधये, रोटरी क्लब ठाणे क्रिकसाईडचा प्रेसिडेंट आहे आणि जुलैपासून आम्ही नीती फाउंडेशन अन्नपूर्णा प्रोजेक्टच्याद्वारे दर महिना प्रयत्न करतो की जे शॉर्टफॉलवाले धान्य वगैरे आहेत ती आपण कसे पुरवू शकतो. त्यावेळेला एका प्रोजेक्टच्या दरम्यान चेतनजींना हे कळलं की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची गरज होती आणि जसं त्यांनी सांगितलं की त्यांना स्ट्राईक झालं की त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये आहे आणि
त्यांनी सांगितलं की मी प्रयत्न करतो की कसा मी ते कॉन्सन्ट्रेटर्स प्रोव्हिजन करू शकतो म्हणून. बट अलॉंग विथ दॅट इंटेन्शन त्यांचे जे सर आहेत त्यांना त्याचा इम्पॉर्टन्स कळला, कारण की बरेच वेळा पेपर वर्क हा खूप लेंदी कार्यक्रम असतो आणि बरेच वेळा कंटाळा होऊ शकतो. सो यू आर जस्ट रिअली हंबल टू से की ही हॅज डन एव्हरीथिंग, बट देर वॉज अन आय थिंक इक्वल इनिशिएटिव्ह दॅट वॉज टेकन फ्रॉम युअर साईड. आणि आज तुम्ही इथे आहात, दॅट ऑल्सो सॉर्ट ऑफ प्रूव्स युअर इंटेन्शन अँड युअर ओव्हरऑल ड्राईव्ह टू मेक दिस अ सक्सेस. आणि तुमच्यासाठी ही किती प्रायोरिटीची गोष्ट होती. सो थँक्यू सो मच चेतनजी, मोर फॉर यू अँड बोथ ऑफ यू रिअली मीन्स अ लॉट. आणि थँक्यू सो मच फॉर बिईंग वोकल अपफ्रंट ॲज ऑलवेज, की कुठे आम्ही सपोर्ट करू शकतो. इट हॅज ऑलवेज बीन अ प्लेजर. आणि आम्ही प्रयत्न करत राहू कसं कनेक्शन करून आपण जास्तीत जास्त सपोर्ट करू शकतो तुमच्या चांगल्या कॉजला. सो रिअली अप्रिशिएट दॅट. धन्यवाद. राज्यामध्ये 150 विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं, परंतु महायुती सरकारनं आता 100 पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 100 पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल. यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल. शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल. मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील. शाळातील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल. यामुळे शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल. राज्यांमध्ये 150 विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं, परंतु महायुती सरकारनं आता 100 पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 100 पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल. यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल. शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल. मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील. शाळांतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल. यामुळे शाळेची आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढेल.